न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2च्या पोलिसांकडून अटक। नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून 2 वर्षाकरिता तडीपार केलेल्या आरोपीने आदेशाचा भंग करत नाशिक रोड परिसरात प्रवेश केला। पोलिसांना माहिती मिळताच आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे। नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पाहिजे असलेला आरोपी, फरार आरोपी व तडीपार आरोपी याची माहिती काढून शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 2चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, बाळू शेळके, प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, नितीन फुलमाळी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नाशिक शहर व नाशिक ग्रामीण भागातून हद्दपार झालेला इसम हा नाशिक रोड येथील सुभाष रोड, रिपोर्ट कॉर्नर, चोरडिया सदन समोरील परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती वरिष्ठांना सांगून सापळा रचून निसार उर्फ रईस सलीम पठाण, वय वर्ष 36, राहणार अश्विनी कॉलनी, जयप्रकाश नगर, सामानगाव रोड, नाशिक रोड याला अटक करून पुढील कारवाई कामी शंकर काळे यांनी फर्याद देऊन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 442 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हा शाखा युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, शंकर काळे, बाळू शेळके, प्रेमचंद गांगुर्डे, मनोहर शिंदे, नितीन फुलमाळी अशांनी ही कामगिरी केली आहे। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा युनिट 2ची धडाकेबाज कामगिरी। उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी इरफान हुसेन शहा, वय 29 वर्ष, राहणार सुंदरनगर देवळी गाव, नाशिक रोड याला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने शोध घेऊन ताब्यात घेतले आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर काळे, गुलाब सोनार, बाळू शेळके, प्रेमचंद गांगुर्डे, मनोहर शिंदे, नितीन फुलमाळी अशांनी कदम मंगल कार्यालय देवळी गाव, नाशिक रोड येथे पाठलाग करून अटक केली आहे। आरोपीला उपनगर पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले आहे। ही उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20 अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे।
हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? इंदिरानगर परिसरात वयोवृद्ध महिलेची चैन स्नॅचिंग. नाशिकच्या इंदिरानगर भागातील पांडव नगरी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास एका 70 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील 4 लाखाची किमतीची सोन्याची पोत कोर्टाने ओरबाडून नेली आहे. मालती भालचंद्र वाणी असं 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेचं नाव आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. मालती वाणी या परिसरात असलेल्या एका दाताच्या दवाखान्यात गेल्या होत्या आणि तेथून येत असतानाच दुचाकीवरून हेल्मेट परिधान करून आलेल्या संशयितांनी त्यांची 4 ओरबाडून नेली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहे. शहरात होणाऱ्या चैन स्नॅचिंगला आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून करत असतानाच रोज होणाऱ्या चैनिंगची स्नॅचिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या चोरट्यांना लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. ठेंगोडा येथील तलाठी मंडळ अधिकारी एलसीबीच्या जाळ्यात 7/12 उत्तरावर नाव लावण्याच्या बदल्यात स्वीकारली लाच. सटना तालुक्यातील ठेंगोडा येथील तलाठी योगेश ज्ञानेश्वर जाधव व मंडळ अधिकारी संजय गंगाधर साळी यांना 7/12 उत्तरावर नाव लावण्याच्या बदल्यात 15,000ची लाच घेताना एलसीबीने रंगेहात पकडले आहे. त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे मौजे दरहाणे तालुका सटना येथील रहिवासी असून तलाठी योगेश ज्ञानेश्वर जाधव व मंडळ अधिकारी संजय साळी यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्या मुलाने खरेदी केलेल्या शेती त्याच्या नाव शेतीच्या 7/12 उत्तरावर लावण्याच्या मोबदल्यात त्याच्याकडे 25,000 रुपयांची मागणी केली होती. त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी मंडळ अधिकारी संजय साळी यांच्या सांगण्यावरून तलाठी योगेश ज्ञानेश्वर जाधव यांनी पंचासक्षम तक्रारदार यांच्याकडे 15,000 रुपयांची मागणी करून ती स्वीकारल्याची तयारी दाखवून ती स्वीकारण्याचा प्रयत्न केला. म्हणून सटना पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7A-12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 11 मार्च 2025 रोजी केली आहे. दरम्यान या घटनेने सटना तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची कामगिरी सापळा अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस हवालदार दीपक पवार, प्रभाकर गवळी, संजय ठाकरे, चालक विनोद पवार, परशुराम जाधव या पथकानं मार्गदर्शक श्रीमती शर्मिष्ठा घारगे, वालावलकर, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात आली आहे.
स्कॉर्पिओचा ताबा सुटून झाला अपघात, अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला कैद। कोपरगाव नागपूर मुंबई महामार्गावर मध्यधुंद स्कॉर्पिओ चालकाने प्रताप केला असून एका मोटरसायकलला धडक देऊन स्कॉर्पिओ एका हॉटेल स्टॉल मध्ये घुसली। या स्कॉर्पिओने एका मोटरसायकलला धडक दिली व त्यानंतर हॉटेल स्टॉल मध्ये घुसली। या स्कॉर्पिओ धडकेने मोटरसायकलवरील महिला मयत झाली असून अन्य जखमी झाले आहेत व स्टॉल हॉटेलचे भरपूर नुकसान झाले आहे। सदर घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। या घटनेमध्ये सुनंदा सुदाम साबळे वय 63 वर्ष राहणार सवत्सर तालुका कोपरगाव या महिला मयत झाली आहे व तसेच हिराबाई वसंतराव साबळे सुदाम काशीनाथ साबळे हे दोन्ही राहणार सवत्सर तालुका कोपरगाव हे जखमी झाले आहेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत। ही घटना 11 मार्च रोजी सकाळी 12 वाजेच्या सुमारास घडली। या अपघातात हॉटेल मालक आकाश विलास गोंदेकर यांचे भरपूर नुकसान झाले आहे। कोपरगाव शहर पोलिसांनी वाहन चालकास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल केले व पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम असा कधी भेदभाव केला नाही, खासदार उदयनराजे भोसले म्हणाले। नितेश राणे यांनी केलेल्या मुस्लिम लोकांकडून मटण खरेदी न करता हिंदू लोकांकडूनच करा असं वक्तव्य केले होते। त्याला खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे। मी नितेश राणे यांचं वक्तव्य ऐकले नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती। जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो। हिंदू मुस्लिम असा कधी भेदभाव केला नाही। नितेश राणेंना असं म्हणायचं असेल औरंगजेबाच्या कबरीचं उदांतीकरण चालले आहे ते खोदून काढा असं तर मी किती वेळा तरी सांगितलं आहे। तो आक्रमण करायला आला होता। शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो हे विसरू नका। त्याचा अर्थ तसा काढू नका। मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं असा टोला देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी लावला आहे। समाधीला आज तुम्ही अभिवादन करण्यासाठी आलाय जयंतीच्या निमित्तानं, काय सांगाल, काय भावना आहे? सातारा जिल्ह्याची एक वेगळी परंपरा आहे। ह्याच भूमीत, या जिल्ह्याच्या भूमीत अनेक चळवळी निर्माण झाल्या। स्वातंत्र्याची असेल, सत्यशोधक असेल, त्याचबरोबर स्त्री शिक्षणाची असेल, अनेक पत्री सरकारची चळवळ असेल आणि अशा या चळवळीत अनेक दिग्गजनी जन्म घेतला आणि त्यापैकी आज यशवंतराव चव्हाणांची 112वी जयंती आहे। त्यांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आवर्जून आम्ही सगळे जमलो आलो। मुळात जर आपण पाहिलं तर चव्हाण साहेबांचे जे विचार होते, जे गांधीजींचे विचार होते आणि गांधीजींच्या पेक्षा शिवाजी महाराजांचे जे विचार होते की मला एक पंचायत राजची जी संकल्पना होती की जोपर्यंत सत्तास्थान
हे सर्वसामान्य माणसांच्या हातात आपण देत नाही, जात नाही, तोपर्यंत ह्या संपूर्ण देशात खऱ्या अर्थाने लोकशाही आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांच्या संपूर्ण जीवनात चव्हाणसाहेबांनी, स्वर्गीय चव्हाणसाहेबांनी वाटचाल केली. आणि म्हणून आज त्यांना अभिवादन करायला आम्ही या ठिकाणी आलो. सह्याद्री सहकारी कारखान्याची निवडणूक लागली आहे, आपली भूमिका काय असेल? नाही, माझी भूमिका म्हणण्यापेक्षा एक लक्षात घ्या, गांधीजींनी काय विचार दिला होता की सत्तेचं ज्यावेळेस केंद्रीकरण होतं कुठेही, म्हणजे इथंच नाही तिथं नाही, इन जनरल सगळीकडं, महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशाला लागू होतं. जेव्हा सत्तेचं केंद्रीकरण होतं त्यावेळेस एक मूठभर लोकांच्या हातात सत्ता असते आणि मग त्या सत्तेच्या जोरावर ही मूठभर लोक संपूर्ण हे लोकशाहीतले राजे म्हणजे जनता, जनार्दन, यांना स्वतःच्या सोयीप्रमाणे त्यांना वाकू शकतात किंवा वाकवतात. हे म्हणजे अनेक वर्षापासून म्हणजे माझ्या आयुष्यात तर मी हे बघितलं आहे. आणि त्यामुळं सत्तेचं विकेंद्रीकरण ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोकांचा सहभाग असतो. मुळातच कुठलीही सहकारी संस्था असू दे, कारखाना असू दे किंवा गिरणी असू दे किंवा जे एक्सवायझेड कुठलेही जे काय प्रकल्प असले तर त्या ह्याच्यात जे सभासद असतात, प्रत्येक सभासद हा त्या संपूर्ण संस्थेचा, त्याला जेवढे मला म्हणजे चेअरमन कोणी असू दे, म्हणजे एक पद म्हणून ते चेअरमन, व्हाईस चेअरमन किंवा डायरेक्टर, त्यांना जेवढं महत्त्व आहे, त्यांना जेवढी त्यांना अधिकार आहेत तेवढेच प्रत्येक सभासदाला तेवढेच अधिकार असतात. पण मात्र दुर्दैवाने काय पाहायला मिळालं आपल्याला की बऱ्याचशा वेळेस ह्या सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर आता जे काय समजा शेअर असेल 10,000, तसं आपण लोकांकडूनच गोळा केले 10,000 रुपयाप्रमाणे. मी चेअरमन आहे समजा, म्हणजे मी चेअरमन झालो की मग मला असं वाटायला लागतं की मी ह्या संस्थेचा मालक आहे. वास्तविक तसं नाही आहे. प्रत्येकजण जसं मला अधिकार आहेत, प्रत्येक सभासदाला तेवढाच अधिकार आहे. आणि मग खाजगीकरण म्हणजे सहकारी तत्वावरचे जे काय संस्था आहे ह्या खाजगी पद्धतीने चालवण्यात आल्या. वास्तविक त्याच्यात राज्य शासनाकडनं सहभाग असतो, म्हणजे त्यांच्याकडनं फंड्स येतात, केंद्र शासनाकडनं येतात आणि मेन म्हणजे लोकांकडनं गोळा केलेले असतात. आणि जर एखादा कोण म्हणजे जे लोक आता ह्या सहकारी संस्था प्रायव्हेट लिमिटेडसारख्या चालवत असतील तर मग त्यांनी सभासदांना त्याऐवजी स्वतःच्या जोरावर, जीवावर एक प्रायव्हेट कारखाना काढायला पाहिजे होता. त्यामुळं आधी निवडणुकीचा विषयच लागला नसता. निवडणुका जेव्हा लागतात सहकारी संस्थेमध्ये की त्यात कुठंतरी प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. आता मला जे माहिती आहे कदाचित चुकीचं असेल, पण मला नाही वाटत चुकीची आहे. हे चव्हाणसाहेब असताना मला वाटतं किवळकर होते, चोरेकर होते, पार्लेकर होते. ह्या लोकांचं त्यावेळेस काहीतरी त्यांचं चाललं होतं, पण ह्या तिघांचं संगनमत झालं नाही. त्यामुळं मग त्यांनी सांगितलं की कोणाला तरी तुमचं नाही झालं तर मग मी सांगेल ते नाव तुम्ही स्वीकारायला पाहिजे. मग मला वाटतं त्यावेळेस PD पाटील साहेबांचं नाव त्यांनी सुचवलं, स्वीकारलं. पण मात्र त्यानंतरचा जर काळ पाहिला, हे बघा माझा काय कारखान्याचा काय संबंध नाही, लक्षात आलं का? पण सगळ्यांना समान संधी तरी मिळाली पाहिजे का नाही?
चव्हाण साहेबांचीच शिकवण होती ना, किंवा त्यांचंच हे होतं त्यांचेच विचार होते. तर त्यानंतर दुसऱ्या कोणाला संधी मिळाली नाही. सभासदांना जे आज त्यांच्या म्हणजे जे काय ऐकतो, मला काय कुठल्या ना ह्या कारखान्याला आणि त्या कारखान्याला माझा काय ऊस नाही बीस नाही काय नाही माझा. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. लोणारमधील 200 एकरातील दुर्गा टेकडीवरील वनराईत अग्नितांडव, शेकडो दुर्मिळ वृक्ष आगींच्या भक्ष्यस्थानी. जगप्रसिद्ध असलेल्या खाऱ्या पाण्याचं सरोवर हे बुलढाण्यातील लोणारमध्ये. या लोणार सरोवराला लागून असलेल्या लोणी रोडवरील दुर्गा टेकडी परिसरातील जवळपास 200 एकर वनराईला भीषण आग लागली आहे. या आगीत शेकडोंच्या संख्येतील वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. याशिवाय वनराईत असलेले वन्य प्राणी देखील काही होरपळे आहेत. तर शेकडो पक्ष्यांची घरटे, पक्ष्यांची अंडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. लोणार नगरपालिकेचे अग्निशमन दल वेळेवर पोहोचले नसल्यामुळे खासगी टँकर बोलावून दुर्गा टेकडी संस्थान ट्रस्टने आग विझवण्याचा प्रयत्न केला. रिसोड नगरपालिकेचे देखील अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले होते. मात्र अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी आवश्यक साहित्य वनराईत दूरपर्यंत पोहोचले नाही. स्थानिकांनी झाडांचा पालापाचोळा तोडून जीव धोक्यात घालून आग विझवली आहे. प्रशासनाचा काहीतरी स्वच्छता पंधरवाडा का आठवडा काहीतरी सुरू आहे. त्या अनुषंगाने नगर परिषद कर्मचारी दुर्गा टेकडीच्या पायथ्याशी लागून असलेल्या ITIच्या कॉलेजच्या जवळ त्या ठिकाणी काही त्यांनी साफसफाई केली आणि तो कचरा त्या ठिकाणी त्यांनी पेटून दिला. परंतु हवेच्या प्रवाहामुळे प्रचंड मोठी आग दुर्गा टेकडीच्या त्या परिसरामध्ये लागली. अग्निशमन दल नेहमीप्रमाणे लेट आलं, त्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड असं नुकसान झालं, ज्यामध्ये बरेचसे वन्य प्राणी सुद्धा मृतमुखी पडलेले आहेत. त्यामध्ये सरपटणारे प्राणी, अजगर असतील, साप असतील, हाऱ्या, त्यानंतर नीलगाई बऱ्याचशा त्या ठिकाणी भाजल्यात. त्या ससे बरेचसे मृत अवस्थेत आढळले. पक्षी, अत्यंत घृणास्पद असा हा प्रकार प्रशासनाकडून घडलेला आहे. स्वर्गीय पुंडलिकराव दादा मापारी यांनी जे 35 वर्ष ती वनराई स्वतः जतन केली आणि त्यांचं निधन 19 जानेवारीला झालं. त्यानंतर अवघ्या 45 दिवसामध्ये प्रशासन त्या दुर्गा टेकडीची रक्षण तर सोडा, परंतु त्याचं भक्षण करण्यासाठी तत्पर असलेलं दिसलं आहे. निश्चितच या प्रकारामागे जे पण कोणी लोक असतील, ज्या लोकांचे डोके षडयंत्र या गोष्टीमध्ये चालू असेल, त्यांना योग्य ते शासन, योग्य ती कारवाई त्या सर्व कर्मचारी, अधिकारी आणि जे कोणी लोक असतील त्यांच्यावरती त्वरित झाली पाहिजे, अशी एक सामान्य नागरिक म्हणून माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. बौद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, नागपुरात मोर्चा. बौद्धगया येथील बौद्ध महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी होत आहे. त्याच आंदोलनाचा पाठिंबा देण्यासाठी नागपुरात संविधान चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून बौद्धगया येथे असलेले बौद्ध विहार BT ऍक्ट रद्द करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बौद्ध महासंघाने शांती मोर्चा काढला आहे. यामध्ये अधिकाऱ्यांना निवेदन देत आपल्या मागण्या सरकारापर्यंत मांडणार आहेत.
के लेंगे, और नहीं देंगे तो छीन के लेंगे। भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पीटीए ऍक्ट रद्द करो, पीटीए ऍक्ट रद्द करो, पीटीए ऍक्ट रद्द करो। हम बौद्धों को सौंप दो, बौद्धों को सौंप दो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे आज अखिल भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने महाराष्ट्रभर तालुक्यामध्ये महाबोधी महाविहार हे सर्वांना माहिती आहे, विश्वख्याती प्राप्त असं हे बुद्धविहार आहे, ज्यामध्ये तथागत भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाली होती आणि शेकडो देशाचे लोक तिथे नतमस्तक होत असतात। तिथून आपले श्रद्धा अर्पण करून तिथून आपलं बौद्धिक समाजाचे काम, जे बुद्धिस्ट राष्ट्राचं काम ते करतात। आपलं कोरिया असो, जापान असो, थायलंड असो, अमेरिका असो, काल परवाच अमेरिकामध्ये आंदोलन झालं भिक्षू संघाच्या वतीने की बोधी गया महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे। मुक्त झालं म्हणजे काय झालं पाहिजे नेमकं, की बौद्ध धम्म हा हिंदू धर्माचा भाग नाही आहे असं आम्ही मानत नाही आणि समजतही नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून चुकलं होतं 1956 साली जेव्हा आम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हापासून आम्ही बौद्ध आहोत आणि अनेक राष्ट्र बौद्ध आहेत। परंतु इथे 1949चा जो ऍक्ट आहे, जो इंग्रजांच्या काळात बनला होता, तो 1949चा ऍक्ट हे म्हणतो की ह्या 9 लोकांमध्ये 4 बौद्ध आणि 5 हिंदू असल्या पाहिजेत आणि त्याचा अध्यक्ष हा तिथला कलेक्टर असला पाहिजे, असा हा ऍक्ट आहे। परंतु आमचं असं म्हणणं आहे 1950 साली या भारताचं संविधान लागू झालं। या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार हा देश मार्गक्रमण करतो। तर हा 1949चा कायदा का 1949चा कायदा का 1950च्या संविधानानुसार सर्व धर्मियांना आपापले धर्म जोपासण्याचे अधिकार आहेत। आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे की ज्याप्रमाणे ख्रिश्चनांकडे त्यांच्या चर्च प्रबंधन असतं, मुसलमानाकडे ईदचं दर्ग्याचं असतं आणि मशिदीचं असतं, हिंदू धर्मियांकडे त्याचे मंदिर असतात, अयोध्या असतात, तसंच हे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे। आजही तिथे पाहिल्या अंदाजानुसार तिथे आजही बौद्ध परंपरेला डावलून तिथले हिंदू पंडे लोक एक गलत माहिती देतात, चुकीची माहिती देतात। बौद्ध धम्माचं आचरण अनुकरण सांगण्याची त्यांना त्या बौद्ध धर्मी यांना ते सांगू शकत नाही, कारण की त्यांना बौद्ध धर्माचा अभ्यास नाही आणि ते हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार तिथे कार्यक्रम करत असतात। आता तुम्ही काय करणार? आमची मागणी आहे 1891 पासून हे आंदोलन चालू आहे। आजही प्रश्न करतात लोक, अजूनपर्यंत झालं नाही। लाखोचे मोर्चे निघाले, अनेक आंदोलन झालं, जेल भरो आंदोलन झालं, बोधगयामध्ये झालं, भोपाळमध्ये झालं, पटनामध्ये झालं, तरी पण का होत नाही। पण आमचं म्हणणं हे आहे लढाई सुरू असते त्या नियंत्रण, तरी बौद्धांचं अस्तित्व टिकवण्यासाठी, बौद्धांच्या आत्मसन्मानासाठी, बुद्धिझम टिकवण्यासाठी या देशातीलच नाही तर आता संपूर्ण राष्ट्राचे लोक त्या बोधगया महाबोधी विहारमध्ये 15 दिवसापासून आंदोलन करत आहेत आणि त्यालाच पाठिंबा म्हणून भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण बौद्ध समाजाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात विनंती केली आहे की सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन ते बोधगया महाबोधी विहार मुक्त करावे। ओके।
पोलीस स्थानकामध्येच करण्यात येते नियमांचं उल्लंघन, अजय जय यांचे आरोप. ठाण्यामध्ये अद्याप पोलीस ठाण्यात संपूर्ण सीसीटीव्ही व ऑडिओ रेकॉर्डिंग बसवले नसल्याचं उघडीस आले. सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही व ऑडिओ प्रणाली बसवण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही ठाणे पोलीस विभागाने या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचं उघडीस आले आहे. सुप्रीम कोर्टाने परमवीर सिंग सायनी वर्सेस बलजीत सिंग 2020 प्रकरणात आदेश दिले होते की सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आणि तपास यंत्रणांमध्ये सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य आहे. ही प्रणाली 24/7 कार्यरत असावी आणि डेटा सुरक्षित ठेवावा. नागरिकांना RTI किंवा न्यायालयाच्या आदेशाने हा डेटा उपलब्ध करून द्यावा असे स्पष्ट आदेश दिले असतानाही 35 पोलीस ठाण्यांमध्ये फक्त 357 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, जे पुरेसे नाहीत. तर 33 पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी 10 कॅमेरे, एके ठिकाणी 12 आणि दुसऱ्या ठिकाणी 15 कॅमेरे लावलेले आहेत. तसेच कोणत्याही पोलीस ठाण्यात ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही. SCP, DCP आणि तपास कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसवलेले नाहीत. सुप्रीम कोर्टाचा एक 2020चा एक ऑर्डर आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग हा कंपल्सरी आहे. टॉयलेट आणि बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणी ते कॅमेरा लावणं हा बंधनकारक आहे, असं सुप्रीम कोर्टाने त्यांचे ऑर्डर्स दिलेले आहेत. पण आता आम्ही जेव्हा माहिती अधिकार काढलं आपल्या ठाणे कमिशनरेट इथून, तर फक्त प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फक्त 10 कॅमेरा लावण्यात आलेले आहे. म्हणजे एका पोलीस स्टेशनमध्ये 20 कॅबिन्स असेल तरी 10च कॅमेरा लावलेले आहेत. ऑडिओ रेकॉर्डिंगचं इक्विपमेंट तिथे लावण्यात आलेले नाही आहेत. हा सरळ सुप्रीम कोर्टाचा आदेशाचं उल्लंघन आहे. माझं असं म्हणणं आहे, हा सर्वात पहिला सुप्रीम कोर्टाचा जो ऑर्डर आहे ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा विथ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांचं जी तक्रार आहे, लोकांना ज्या पद्धतीने वागणूक दिले जातात, जर चुकीचं वागणूक तिथे दिले जात असेल तर त्याचा पुरावे म्हणून आपण कोर्टात ते व्हिडिओज आणि ऑडिओ पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत त्याचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने समजा पोलीस स्टेशनमध्ये कोणी मंत्री किंवा इतर कोण गुंड धमकी देत असेल, पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दबाव आणण्याकरता प्रयत्न करत असतील अधिकाऱ्यांवरती, ते सुद्धा आपण उजागर पोलिसांना करता येईल आणि त्यांच्या विरोधात ते कारवाईची मागणी करू शकतात, कारण ते पुरावे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग ते करू शकतात. तर माझं एकच म्हणणं आहे की त्वरित या सगळ्या इम्प्लिमेंटेशन हायकोर्टाचा ऑर्डर आहे त्यांनी करावं. जर त्यांनी हे नाही केलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहे, हायकोर्टात. आणि त्याचा पहिला आम्ही लोकांना जनजागृती करण्याकरता हे काय अधिकार आहेत, कसे आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवत बसणार आहे पुढचा काही महिना, आणि नंतर आम्ही कोर्टात जाणार. आणि त्याच पद्धतीने आम्ही लॉ डिपार्टमेंट किंवा जे महाराष्ट्र डिपार्टमेंट आहे, जे लॉ अँड ऑर्डरचं डिपार्टमेंट आहे, त्यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करणार आहेत, डिमांड करणार आहेत आणि कमिशनरेटपर्यंत आम्ही हा विषय पत्रव्यवहार करून माहिती देणार. पोलीस स्टेशनमध्ये मी तुम्हाला म्हटलं ना, आता असं काही हे आकडेवारी दिलेले नाही आहे. फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक जागेवर कॅमेरा, म्हणजे पोलीस स्टेशन जर मोठं असेल तर जास्त कॅमेरा लागत असेल असं त्यांनी ऑर्डरमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की बॅकअप लाईटचं सिस्टम असलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने जर समजा त्यांनी असं सांगितलं की बाबा माझा कॅमेरा बंद होतं किंवा तिथे ऑडिओ रेकॉर्डिंग नाही आहे, तर जो पोलीस अधिकारी आहे, इन्चार्ज आहे, त्याच्यावरती कारवाई होईल असं पण ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि अनेक सांगितलं जातं की सुप्रीम कोर्टाने जरी आदेश असले तरी बजेटचा प्रावधान नसल्यामुळे कॅमेरा बसवणं हे अशी कारण दिली जातात. हा, तर जर असं कारण जरी दिलं ना, तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जर वारंवार त्यांना टाइम लिमिट आणि हे दिलेले आहेत. आणि हा 2020चा आहे, 2022 मध्ये पण त्यांनी एक्सटेन्शन दिलं होतं. पण आता जरी ते करत नसेल तर सुप्रीम कोर्टाने किंवा इतर हायकोर्टाने म्हटलेलं आहे की बाबा जो अधिकारी असेल ना तो रेस्पॉन्सिबल असेल. त्याच्यामध्ये मी आता पत्रव्यवहार करणार आहे, या संदर्भात मी त्यांना मीटिंग करणार आहेत, कारण हे माहिती अधिकार आम्ही गेल्या वर्षभरात काढत होतो आणि त्यांना या संदर्भात मी प्रत्यक्षात भेटून बोलणं केलेलं आहे. पण असं ऑफिशियल आम्ही या सगळ्या गोष्टी आता सुरुवात केलेली नाही आहे, लोकांपर्यंत हे पोहोचवतोय. आता पुढच्या आठवड्यात आम्ही हे सगळं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आम्ही करणार आहे.
जनावरांच्या चाऱ्यासाठी आणलेल्या पेंढ्याला लागली भीषण आग. भिवंडी टेमघर गावात जनावरांना आणलेला चारा पेंढा जळून खाक. जनावरांच्या चाऱ्यासाठी आणलेल्या पेंढ्याला लागली भीषण आग. 50,000 रुपयांचा पेंढा जळून खाक. तबेल्यात अडकलेल्या जनावरांना तात्काळ स्थानिकांनी काढले बाहेर. अग्निशमन दलाची एक गाडी दाखल होत आगीवर मिळवले नियंत्रण. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. प्रशांत कोरटकर याच्या जामिनावर सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांचा आक्षेप. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जाबद्दल कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. प्रशांत कोरटकरांना न्यायालयात हजर करण्याचा अर्ज सरकारी वकिलांनी दाखल करण्यात आला होता. मात्र भारतीय न्याय संहितेत आता अशी तरतूद नसल्यामुळे न्यायालयाने हा अर्ज नामंजूर केला आहे. या प्रकरणी अंतिम सुनावणी 17 मार्चला होणार आहे. दरम्यान जी तरतूदच नाही त्याविषयी सरकारने न्यायालयाला पत्र का दिले असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनीही सरकारचं एक षडयंत्र असल्याचा आरोप केलाय. आणि संभाजी महाराजांचा जो काही त्यांनी अपमान केलेला आहे, तो काही त्यांच्या वेदनाही त्यांनी वक्तव्य केलाय, त्यासाठी आम्हाला अपेक्षित आहे की नैसर्गिक न्याय मिळेल. पण सरकारची ही दिशाभूल पद्धत किंबहुना न्यायालयाला एक पत्र देणे सरकारच्या मार्फत, हा कुठल्या कायद्यात काय विषय? तुम्ही त्यांना तुमच्या कायद्यात, नवीन कायद्यामध्ये काय तरतूद आहे, काय नाही आहे, आरोपीला का हजर केलं पाहिजे, ते पुरावे नष्ट केलेले आहेत, ते पुरावे का समोर आले नाही पाहिजेत, याच्यासाठी काहीच नाही. प्रत्येक वेळेला बघतोय तर त्याला अटक होणार नाही, त्याला बेल दिलेला आहे. हा सर्वसामान्य व्यक्तीला होऊ शकतं का हो? कुठल्याही परिस्थितीत साधा काही गुन्हा झाला तर ताबडतोब त्याला जेलमध्ये टाकलं जाते. आणि या बाबतीत इतका मोठा छत्रपती शिवरायांचा अपमान करून सुद्धा त्या चिल्लर माणसासाठी मागे 15 रुपया कोण आहे हा शोधण्याचा एक विशेष मार्ग म्हणावा लागेल. त्या सगळ्या प्रकारामध्ये पोलीस आणि सरकार कमी पडते असं म्हणायचंय का त्यांचे भूमिका त्यांची दुटप्पी आहे असं म्हणायचं? हे पहा, सरकारला आपण कोलटकरचा विरोध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत, पण प्रत्यक्षात त्याला संरक्षण दिलं जाते हे संबंध महाराष्ट्राला यामधनं समजून आलेला आहे. त्यामुळं आजही आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही. न्यायालयाचे दरवाजे सतत ठोकणार आणि न्याय मागण्याचे प्रयत्न करणार. कितीही तुम्ही प्रयत्न केला, कितीही विशिष्ट जातीपातीचा विचार केला तरी आम्ही या देशातलं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे. त्यामुळे न्यायालयाचे दरवाजे आम्ही सतत ठोठत राहणार. पद्धतीच्या निर्णयानंतर नेमकं मग समाजात कशा पद्धतीचा संदेश जाणार या ठिकाणी आता आपल्याला वाटते? कारण यावरती कारवाई व्हावी, त्याला अटक व्हावी अशी सातत्यानं मागणी होत असताना हे बघा, दिलासा जर देत असेल अशा पद्धतीने तर तेच ना, समाजामध्ये अनेक नागरिकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, ज्या न्यायदेवतेकडे अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा जर भंग होत असतील किंवा त्यांना नेमकं असं का होतंय, असं का घडतंय, ह्या शंका अनेक लोकांच्या मनात आहेत. त्यामुळं आमचं न्यायाधीश महाराजांना अजून एकदा हात जोडून विनंती आहे की नैसर्गिक न्याय मिळावा, बस. यात व्यतिरिक्त आम्हाला काही म्हणायचं नाही. कोरटकरला प्रत्यक्ष कोर्टात हजर राहावं किंवा न राहावं या संदर्भात महत्वाचा निकाल न्यायालयाने काय नेमका निकाल दिला आणि त्याचं काय नेमकं कारण सांगितलं? प्रशांत कोरटकर याला हजर ठेवावं, कारण त्याला अंतरिम जामीन दिलेला आहे म्हणून आपण पोलीस प्रशासनाच्या वतीनं अर्ज दिलेला होता. तथापि नवीन जो कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे, म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता जी आलेली आहे
त्याच्यामध्ये पूर्वी जी तरतूद होती आरोपीला हजर ठेवण्याविषयी, ती तरतूद आता काढून टाकलेली आहे. ती तशी तरतूद नसल्यामुळे कोर्टाने तो आपला अर्ज जो होता तो नामंजूर केलेला आहे आणि या जामीन अर्जाची अंतिम सुनावणी 17 तारखेला ठेवलेली आहे. 17 तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होईल आणि मग कोर्ट आपला जो अंतिम निर्णय असेल तो देईल. खरं तर 17 तारखेला जी आता सुनावणी होईल त्याला प्रशांत कोरटकर VC द्वारे उपस्थित राहू शकतो का किंवा तसे बंधनकारक आहे का? तसं त्याच्यावरती काही बंधन नाही. तर म्हणजे प्रशांत कोरटकरनं हजर राहिलं पाहिजे असं बंधन नाहीये त्याच्यावर. एक प्रकारे 17 तारखेपर्यंत दिलासा म्हणायचा प्रशांत कोरटकरला? नाही, असं काही नाही, कारण पूर्वीच अंतरिम जामीन अर्ज मंजूर केलेलाच आहे कोर्टाने. अंतरिम अर्ज मंजूर करत असताना अंतिम युक्तिवादापर्यंत दिलेला आहे तो. त्यामुळं प्रशांत कोरटकरला दिलासा वगैरे असं म्हणायचं काही कारण. व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहेत किंवा अन्य काही कारण ताब्यात घेण्यासंदर्भात पोलिसांनी सांगितलेलं होतं, मात्र आता ह्या निकालामुळे काय तपासावर काही तपासावर परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण 17 तारखेला जर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट त्याच्याविषयी निर्णय घेऊ शकतं आणि त्याच्यामध्ये जर व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी कधीही घेऊ शकतो आपण. त्याच्यासाठी काय कशाचीच हे नाहीये. त्यामुळे तपासावरती त्याचा काही परिणाम होण्याचं कारण नाहीये. फक्त त्याचा जो मोबाईल डेटा डिलीट केलेला आहे त्याविषयी काय करायचं हे प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे विचार करता येईल. पण पाहूया आता पुढे काय अंतिम निर्णय काय व्हायचा तो न्यायालयाचं डिस्क्रिप्शन आहे, न्यायालय ठरवेल. काल आरोपीच्या वकिलाने ज्यावेळी युक्तिवाद केला त्यावेळी असं म्हटले की प्रशांत कोरटकर कुठे बेपत्ता नाही किंवा फरार. आता त्याच्यावर 17 तारखेपर्यंत तरी आता अटकेची कारवाई करता येणार नाही. 17 तारखेपर्यंत अटकेची कारवाई करता येणार नाही. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?